ओम श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील भाग 4, स्वामी समर्थांची उपासना चिंतन. यातलं प्रकरण 2, सांभाळी भजनी बालकासी, याचा भाग 2. साधक, व्यवहारी मनुष्य आणि भक्त यामधला फरक ध्यानात घेण्यासारखा आहे. मी प्रयत्न करेन, मी कष्ट करेन, मी प्राप्ती करून घेईन, मी शोध घेईन अशी ईर्ष्या महत्त्वाकांक्षा धरून जो ईश्वराचा शोध घेत असतो तोही साधक म्हणता येईल. स्वप्रयत्नावर त्याचा विश्वास असतो, भरवसा असतो. यश, धन, मान, सत्ता, पद, प्रतिष्ठा आदी गोष्टी ज्याला महत्त्वाच्या वाटतात आणि त्या प्राप्तीचं एक साधन म्हणून जो ईश्वराकडे पाहतो तो व्यवहारी मनुष्य. साध्य ईश्वराहून वेगळं आहे हे तो गृहीतच धरतो. आणि जो खरा भक्त असतो तो फक्त एवढंच जाणतो की सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. त्याला एका भगवंताखेरीज अन्य काहीही नको असतं. त्याहून श्रेष्ठ असं तो काही जाणतच नाही. कारण आजवर आपण केलेल्या प्रयत्नानं खरोखरी काय हाती लागलं? जे मिळालं ते केवळ स्वप्रयत्नानं मिळालं का? जे प्राप्त झालं ते घेण्यासाठी ज्याची किंमत दिली तेवढी किंमत देण्यायोग्यतेचे ते होते का? याचाही तो विचार करीत असतो. या सिंहावलोकनामधून त्याच्या हे ध्यानी आलेलं असतं की आजवर आपण व्यर्थच कष्ट केले. मीपणाचा अहंकार उगाच पोचला. सुखापेक्षा दुःखच अधिक पदरी पडलं. सोनं म्हणून जे हव्यासानं मिळवलं ते मातीमोलाचं होतं आणि त्या भगवंताचा महिमा असा की त्यानं मातीला स्पर्श केला की तिचं तो सुवर्णातही रूपांतर करू शकतो. तेव्हा आता काही मिळवावयाचं असेल तर केवळ भगवंतच आता मिळवावा, ही त्याची श्रद्धा असते. अशी श्रद्धा ज्याच्या ठायी असते तोच खरा भक्त. भक्ताचं वैशिष्ट्य हे असतं की त्यानं जीवनातला संघर्ष, झगडा, तक्रार, वाद आपण होऊन संपवलेलेच असतात. भगवंत ठेवील तसा तो राहतो. आपण जसे आहोत तसे राहूनच तो त्याची सेवा करू इच्छितो. लौकिक हव्यास त्याला कधीही मोहात पाडू शकत नाहीत. देवाकडं काही मागायचं तर तो हेच मागतो की तुझ्या भजनात विघ्न आणू नकोस. धन्याचं सुख तेच आपलं सुख असं मानून जसा एखादा सेवक सर्वस्वानं स्वतःला त्याच्या पायी समर्पित करून घेतो, या भावातूनच दास्यभक्ती, सेवक भक्ती याचा उगम होतो. खरा भक्त मी देवाचा सेवक आहे, दास आहे असंच मानतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझं विकलो जीवे भावे, कळे तो उपाय करी आता. अशा वृत्तीच्या दासाला केवळ भजन हेच प्रिय वाटतं. अखंड भजनात राहणं हेच त्याला अत्यंत आवडत असतं. भजनाची गरज काय आणि भजन म्हणजे नेमकं काय, हे 2 प्रश्न या संदर्भात विचारात घेण्यासारखे आहेत. समर्थ रामदासांनी 6व्या दशकात 7व्या समासाच्या आरंभी पहिल्या ओळीतच परखड प्रश्न उपस्थित केलाय. ते म्हणतात, ज्ञाने दृश्य मिथ्या झाले, तरी का पाहिजे भजन केले, तेणे काय प्राप्त झाले, हे मज निरोपावे. शिष्यानं सद्गुरूंना हा प्रश्न केला आहे. 6व्या दशकाच्या 6व्या समासापर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरं निश्चित झाली. खऱ्या देवाचा शोध झाला. सृष्टिकथनही झालं. सगुणाच्या आधारे निर्गुणाचाच शोध घ्यावा हेही ठरलं. असत्य टाका, सत्यच स्वीकारा, अशाश्वत सोडा, शाश्वत घ्या
असं सारं पक्कं झालं आणि तरीही समर्थ सांगतात भजन हे केलंच पाहिजे. शिष्य ज्ञानी आहे, बुद्धिमान आहे, तो प्रश्न करतो, आता भजन कशासाठी? समर्थ उत्तर देतात, गुरुवचनाचा प्रतिपाळ करणं हे परमार्थामधलं प्रथम कर्तव्य आहे. शिष्याला त्यांनी साधन म्हणून ते सांगितलेलं आहे ते देहत्यागापर्यंत आचरणात आणायचंच, गुरु आज्ञा प्रमाण म्हणून. पुढेही भजन केवळ कृतार्थता कृतज्ञता म्हणून तेच करायचं. पुढे समर्थांनी या प्रश्नाची उकल मोठ्या युक्तिप्रयुक्तीनं केली. ते विचारतात, शिष्या, देह नश्वर, आत्मा शाश्वत हे तुला समजावून दिलं ना? पंचीकरण समजलं ना? शिष्य म्हणतो, होय महाराज. मग समर्थ प्रश्न करतात, देह हाच भ्रम हे कळूनसुद्धा भूक लागली की भोजन, तहान लागली की पाणी पिणं, मलमूत्र विसर्जन आदी गोष्टी करतोसच ना? मग भजन तेवढं टाकावं असं कोणी सांगितलं तुला? दुसरा विचार असा, या जगात श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच लहान थोर असं काहीच नाही हे ज्ञान झालं ना? शिष्य उत्तरतो, होय. मग समर्थ प्रश्न विचारतात, साहेबासी लोटांगणी जावे, नीचा सारिखे व्हावे आणि देवासी न नमावे हे कोण ज्ञान? सर्व काही समान हे तत्वतः खरंच आहे, पण व्यवहार म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याला वंदन करतोसच ना, त्याची आज्ञा पाळतोसच ना. मग देव सर्वाहून वरिष्ठ असता त्याचं भजन तेवढंच नको? असा विचारच तू कसा करू शकतोस? आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. हरिओम तत्सत.